नमस्कार मंडळी, तर आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मस्तपैकी हेअर वॉश करून मी हाताला लावत आहे झटपट मेहंदी, जी की एकदम 5 मिनिटात हाताला रंगते। तुम्हाला माहितीच असेल ना तो झटपट मेहंदीचा कोर्स। तर इतका काही वेळ नव्हता आमच्याकडे आणि काल मस्तपैकी आम्ही हळदी एन्जॉय केली। तुम्ही हळदीचा व्लॉग बघितला आहे का? नाही बघितला तर जाऊन बघा, मी खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देते। इथे मी माझ्या मामी सासूबाईंना सुद्धा लावून देत आहे मेहंदी। आम्ही ना फुल प्रिपरेशनने आलो होतो की एकदम 5 ते 10 मिनिटं काढायची आणि हाताला थोडीफार डिझाईन करून घ्यायची। तर आता बघा सकाळचे वाजले 10:30 आणि मी होत आहे तयार लग्नासाठी। सगळ्यांना आवरून पाठवलंय खाली आणि मी मस्त निवांत तयार होत बसले। तर मी नेसलेली जी साडी तुम्ही पाहत आहात ना, तर ती एकदम असा फिरता कलर आहे, पिंक आणि असा ऑरेंज शेडमध्ये खूप सुंदर रिच आहे। बनारसी साडी आहे, प्युअर बनारसी सिल्क आहे ही। माझ्या सासूबाईंनी आणली होती बनारसवरून, तर मी फक्त आज पहिल्यांदाच नेसले, म्हटलं लग्नातच नेसावा। तर तुम्ही पाहू शकता अशी छान मी तयार झालेली आहे। मराठवाडा लुक म्हटल्यानंतर काय वेगळाच विषय असतोय। एकदम छान एकदम सिंपल मेकअप केलेला आहे। या मेकअपचं ट्युटोरियल जर पाहायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन। लग्न कार्यामध्ये अगदी 15 मिनिटांमध्ये तयार जर व्हायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं तयार व्हायचं आहे ते। लग्नामध्ये मेन म्हणजे काय असते, नटायचं थटायचं आणि जेवायचं आणि एन्जॉय करायचं, तेवढंच असतं आणि एकदम भारी वाटलं। आणि मेन म्हणजे काय विशेषतः म्हणजे आपण फॅमिली बरोबर इथे टाइम जो स्पेंड केला आहे ना, तो टाइम म्हणजे मौल्यवान होता माझ्यासाठी। मज्जा मस्ती खूप आली। जेवण झाल्यानंतर डेझर्ट हे असतेच असते। तर वैशूने आमच्या मस्तपैकी मावा कुल्फी आणलेली आणि मला खाऊ घातली आणि मला म्हटली आई कशी आहे? तर म्हटलं एक नंबर आहे बघा। लग्न आणि रिसेप्शनचा मधला जो कालावधी होता तो अगदी 2 ते 3 तासाचाच होता आणि त्यामध्ये आम्ही रूममध्ये बसून छान एन्जॉय केला आणि तयार होऊन लगेचच खाली आलो रिसेप्शनसाठी। आणि जास्त वेळ पण नव्हता कारण आम्हाला पण जायचं होतं लगेचच। आई बाबा जाणार होते कोल्हापूरला आणि मी जाणार होते अहमदाबादला। तर असं काही आहे बघा संध्याकाळचं सेटअप, खूप मज्जा आली। आणि कसं आहे ना, म्हणजे मला तर लयच भारी वाटलं आणि सगळेच आम्ही फॅमिली एकत्र आल्यानंतर ना एक वेगळं जे असते ना एनर्जी लेवल जी असते ती एकदम हाय असते। ह्या आहेत सचिनच्या मोठ्या मामी आणि आमचं लग्न ना ह्यांच्याच दारात झालं होतं कोल्हापूरला। तर मी लवकरच आमच्या लग्नाचा अल्बम पण शेअर करेल, पण अजून सबस्क्रायबर गोळा होऊ दे तेव्हाच। हे आहे माझे चिल्ले पिल्ले दोन्ही, शिवचरण आणि वैष्णवी। जे नवीन आहे सबस्क्रायबर त्यांच्यासाठी सांगते। फुल ब्लॉगर आहे बाबा आता। तर आता जो मी काही लुक क्रिएट केला आहे तो ऑक्सिडाइज ज्वेलरी घालून मस्तपैकी केला आहे। आणि हा जो ड्रेस तुम्ही पाहताय माझ्या अंगावरचा, हे माझ्या सासूबाईंच्या शालूचा ड्रेस आहे। तर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। कोणाचं काय आणि कोणाचं काय बघा। इथे आम्ही वेगळंच काहीतरी आमचं चाललंय आणि पंजी आजी आणि आजोबा आणि शिवचरणचं बघा इथं दंगा चाललाय। तो म्हणतोय मला मात्र फिरू दे सगळ्या लॉनमध्ये, आजोबा म्हणताय चल चल, मात्र तो काही यायला तयारच नाहीये। या ठिकाणी पंजी आजी सुद्धा त्याच्या मागे मागे फिरताय, खरं तो काय कुणाला भाव द्यायला तयार नाहीये, मात्र मला माझं खेळू द्या असं चाललेलं आहे। शिवचरण म्हणजे वेगळंच काहीतरी खेळ बघा।
रिसेप्शन नंतर फुल पेट जेवण केलं, पुन्हा बुफे खाल्लं आणि आत्ता खात आहोत शेवटचं इथे पान. आणि पान खाऊन आम्ही आता बॅग उचलणार आहोत फ्रेश होऊन आणि निघणार आहोत अहमदाबादला. आता तुम्हाला डायरेक्टली अहमदाबादचे व्लॉग्स पाहायला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद करते.